हे विषय जया ते नाकळिती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वता, जो या इंद्रियार्था नागवेची. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 आणि दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 122, 123 आणि 124. या ठिकाणी या दुसऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकावर अर्थात यमही न व्यथयन्ते पुरखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते, या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू सुसंगती नाही तया. तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वता, जो या इंद्रियार्था नागवेची. अर्थात भगवंताने तुम्हा आम्हाला जो नरदेह दिलेला आहे, जो मनुष्य देह दिलेला आहे, त्या मनुष्य देहाच्या सगळ्या प्रकारच्या क्रिया घडाव्यात, मनुष्य देहाकडून कर्म घडावीत, आणि यासाठी क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथून जे काही भाग आहेत, त्याचप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा ज्या काही गरजा आहेत, या सगळ्या पूर्ण व्हाव्यात, तुम्हा आम्हाला जगता वागता यावं, चांगल्या प्रकारे कार्य करता यावं, यासाठी इंद्रिय दिलेली आहेत, तत्व दिलेली आहेत, आणि त्या इंद्रियांकडून कर्म करण्यासाठी, त्या तत्वाकडून कर्म करण्यासाठी, या देहाकडून कर्म करण्यासाठी जे विषय निर्माण केलेले आहेत, या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात, जो विषयाधीन झाला त्याचं आयुष्य बर्बाद झालं, त्याचं जीवन बर्बाद झालं. पण जो विषयारूढ झाला, ज्याने बंधनात ठेवले, त्यांना ताब्यात ठेवले, त्याला सुखही आणि दुःखही दोन्ही अवस्थेमध्ये काही फरक पडत नाही. दोन्ही अवस्थेमध्ये तो सारखाच असतो. आणि सुखातही आणि दुःखातही जो मनुष्य सारखाच असतो, त्याला गर्भवासू संगती नाही तया. अर्थात त्याला गर्भवासाचं दुःख भोगावं लागत नाही, कारण त्याला परत जन्मच नाही. अर्थात तो मुक्त होतो, त्याला मुक्त अवस्था प्राप्त होत असते. अशा प्रकारची जाणीव, अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी प्रस्तुत ओवीतून भगवंत आपल्याला करतायत, माऊली आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या कोसले गावातील हे भोईर परिवार आणि भोईर परिवाराचे पिताश्री कैलासवासी मंगल झिपा भोईर बाबांचं बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले. शुक्रवार दिनांक 28 मार्च ते गुरुवार दिनांक 3 एप्रिल पर्यंत या ठिकाणी भक्त प्रल्हाद चरित्र व दिव्य शिकवण या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्त परायण विलास महाराज पालवी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालं. त्याचप्रमाणे दररोज 6:30 ते 7:30 या दरम्यामध्ये माऊली ज्ञान संजीवनी हरिपाठ कोसले, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे हरिपाठ मंडळ असतील, मग त्याच्यामध्ये गेरसे असेल, वासिंद असेल, त्याचप्रमाणे उशीद असेल, बेहेरे, वालकस, असे अनेक प्रकारचे या ठिकाणी हरिपाठ मंडळांचं हरिपाठ या ठिकाणी संपन्न झालं. त्यामध्ये प्रवचन असतील, कीर्तन असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजचा 11वा दिवस बरं का, या 11व्या दिवसानिमित्त या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर बाबांच्या स्मरणार्थ आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर बाबांच्या पाश्चात त्यांची धर्मपत्नी आमच्या आईसाहेब लक्ष्मीबाई मंगळ भोईर, त्याचप्रमाणे बाबांची मुलं भगवान दादा असतील, शंकर दादा असतील, राम दादा असतील, लक्ष्मण दादा असतील, बाबांची मुलगी गुलाबताई असेल, आणि त्याचप्रमाणे ह्या भोईर परिवारात अर्थात बाबांचे भाऊ शिवराम बाबा असतील, त्याचप्रमाणे बाळराम बाबा असतील, बाबांची
बहीण अंबीबाई वेखंडे आणि संपूर्ण हा भोईर परिवार. खर तर बाबा मंगल बाबा, शिवराम बाबा, महादू बाबा, अंबीबाई आत्या आणि बाळाराम बाबा अशा प्रकारे ही 5 भावंड आणि हा संपूर्ण भोईर परिवार या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कर्मचारी त्या ठिकाणी म्हणून कार्य केलं. सेवानिवृत्त होते. हाडाचे शेतकरी असल्यामुळे ज्याला कामाची चैती आपल्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर तो माणूस कधी गप्प बसत नाही, बरं का. असं म्हणतात काही माणसं अशी असतात की ते जर गप्प बसली, शांत बसली तर आपोआप आजारी पडतात. आणि जी माणसं कामाची ज्यांना सतत सतत सवय आहे ना, ती माणसं सकाळी उठल्याबरोबर पहिले शेतावर जाणार, फेरफटका मारणार, त्यात त्यांना आनंद वाटत असतो. आणि अशाच प्रकारे हाडाचे शेतकरी असणारे आपले बाबा, बरं का, अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलांवर संस्कार केले, चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं, या भोईर परिवाराला प्रेम दिलं, मार्गदर्शन केलं. आणि वयाच्या जवळजवळ 78व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. निमित्त मात्र काहीतरी असतंय, प्रत्येकाला जाणं हे आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, वेगवेगळं निमित्त आहे प्रत्येकाचं. आणि त्याचप्रमाणे शेतावर गेले काय, तिकडून आले काय, अंग भरलं, उमासा आला काय, नाही का. आणि त्या वेळेला मग काय केलं, त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं. प्रत्येक मुलाला बापाविषयी आसक्ती असते, आपुलकी असते. प्रत्येक मुलीला बापाविषयी आसक्ती असते, आपुलकी असते. प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटत असतंय की माझ्या वडिलांना उदंड आयुष्य लाभावं, आम्हाला अजून मार्गदर्शन मिळावं, अजून प्रेम बापाचं मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणून जवळजवळ 15 ते 16 दिवस बाबांना त्या ठिकाणी उपचार देण्यात आले दवाखान्यामध्ये. पण आपण म्हणतो आपली कितीही जरी इच्छा असेल, आपण कितीही काही बोललो तरी जोपर्यंत आपल्या हातात आहे, डॉक्टरांच्या हातात आहे, तोपर्यंत सगळे प्रयत्न होतात. आणि सगळे प्रयत्न करून थकले की मग शेवटी डॉक्टर सुद्धा हात करतात काय, आता वरच्याच्या हातात आहे, बरं का. आणि मग एकदा त्याच्याकडे गेल्यानंतर मग तिथे असं म्हणतात ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. आपण किती जरी ठरवलं, काही जरी केलं तरी सुद्धा तिथे इलाज नाही, बरं का. आणि मग जे आहे ते आपल्याला स्वीकारणंच भाग आहे, स्वीकारावंच लागतंय. अशा प्रकारे या ठिकाणी आपले मंगल बाबा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं, आपल्या मुलांवर संस्कार केले, चांगल्या प्रकारे मुलांना सांभाळलं, नातवंडांवर संस्कार केले, नातवंडांना सांभाळलं. आणि वयाच्या 78व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला बाबांनी. बोलता चालता मृत्यू झाला बाबांचा. जाणं तर प्रत्येकाला आहे. ज्या लोकामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक, बरं का. म्हणजे प्रत्येकाला जावं लागणार आहे. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय, अशा प्रकारे या सृष्टीची ओळख करून दिलेली आहे. आणि जे दिसतंय ते नासतंय म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये दिसणारं सगळंच आलं, अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत. श्वेदज, अंडज, जारज, उद्भिज या 4ही खाणीतून निर्माण झालेले पशु, पक्षी, प्राणी, जीव जे काय असतील ते, झाडं, झुडपं, सगळंच. एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे की प्रलयाच्या वेळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे, बरं का. दिसतात ना, म्हणून प्रलयाच्या वेळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे. अशा प्रकारे जाणं प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. जन्म झालेला आहे त्याला मृत्यू आहे, सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. फक्त एवढंच की जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जो आहे त्याला आयुष्य म्हणतात. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, आपल्या हातात नाहीये, कोणाच्याच हातात नाहीये. पण आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. आणि कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं यासाठी या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतायत. काय म्हणतायत भगवंत, हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. प्रत्येक गोष्ट भगवंताने या ठिकाणी जी निर्माण केली की नाही ती चांगल्यासाठीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक गोष्ट. माचीस आमच्या घरामध्ये दिलेला आहे चूल पेटवण्यासाठी, दिवा प्रज्वलित करण्यासाठी. लाईट नसेल तर बत्ती समयी पेटवण्यासाठी तिचा वापर केला पाहिजे. पण तिचा जर आम्ही दुरुपयोग करत असू तर चुकी माचीसची नाही आहे, उपयोग करणाऱ्याची चुकी आहे. आम्हाला भगवंताने डोळे दिलेले आहेत, आम्हाला भगवंताने कान दिलेले आहेत, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, सगळी इंद्रिय दिलेली आहेत. चांगल्यासाठी दिलेली आहेत, चांगल्या कामासाठी दिलेली आहेत, चांगल्या कर्मासाठी दिलेली आहेत, चांगलं कार्य घडावं म्हणून दिलेली आहेत. पण त्या इंद्रियांकडून काय कर्म घडावीत याचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. आणि ते ज्ञान जर नसेल
तर मग डोळ्यातून काहीही बघितलं जातंय, कानातून काहीही ऐकलं जातंय, मुखातून काहीही बोललं जातंय. अर्थात ज्या कामांसाठी, ज्या कामानिमित्त ती इंद्रिय भगवंताने आम्हाला दिलेली आहेत, ते काम न घडता नको ते घडलं जातंय. कर्माचे प्रकार माणसाचे अनेक आहेत, अनेक प्रकारची कर्म मनुष्य करत असतो. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत, कर्म करणारे विषय अनेक आहेत, बरं का. पण त्या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे कार्य करायचं याची जाणीव, याची ओळख या ठिकाणी आम्हाला संतांनी करून दिलेली आहे, भगवंत करून देतात. की आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय, आपल्या आयुष्याचं जर सार्थक करायचं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? विषयाधीन होण्यापेक्षा विषयारूढ झालो पाहिजे. विषयाधीन होण्यापेक्षा आपण काय झालं पाहिजे? विषयारूढ झालो पाहिजे. अर्थात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय, प्रत्येक इंद्रिय कशासाठी भगवंताने आम्हाला दिलेला आहे याचा पहिला विचार आपण केला पाहिजे. साधी गोष्ट आहे, घरामध्ये जर एखादी वस्तू असेल आणि तिचा जर वापर आम्हाला करायचा असेल, तर पहिले तिचं ज्ञान वापरण्याचं आम्हाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्याचा अभ्यास पहिला करावा लागतो. त्या वस्तूचा वापर कसा करायचा, कशा प्रकारे करायचा याचा विचार आम्हाला पहिले करावा लागतो. ते ज्ञान आम्हाला प्रथम प्राप्त करून घ्यावं लागतंय. मग भगवंताने एवढा उत्तमाचा नरदेह आम्हाला दिलेला आहे, मनुष्य देह आम्हाला दिलेला आहे, याचा अभ्यास आम्ही करायला नको का? त्याचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घ्यायला नको का? घ्यायला पाहिजे, बरं का. ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतोय, युगाचं नाव आहे कलियुग, बरं का. आणि कलीचं महात्म्य वर्णन करत असताना बऱ्याच प्रकारची कर्म सांगितल्यात. पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये अनेक प्रकारची कर्म सांगितलेली आहेत, बरं का. वेगवेगळ्या प्रकारची कर्म आहेत त्या ठिकाणी. ती कर्म करत असताना बरं का आपण विचार केला पाहिजे, ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. त्या ज्ञानाचा आम्ही विचार केला पाहिजे, ते मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे. साधं उदाहरण आहे, आता बघा एक सोशल मीडियाला तो कावळा दाखवला जातो बघा, पालघर मधला कावळा आहे की नाही. बोलतोय तो, काका, बाबा, मामा, कावळा बोलायला लागलाय, बरं का. कावळा कसा बोलायला लागला? तर माणसाच्या सान्निध्यात आला, बरं का. माणसाच्या सान्निध्यात आला आणि तो त्या पद्धतीने बोलायला लागला. एक आदिवासी वाडी आहे, तिथे त्या आदिवासी मुलांना तो कावळा लहानपणापासून मिळाला आणि मग त्याला तो सांभाळल्यानंतर त्याला काय झालं, येता जाता बोलता चालता तो पाहायचा ना, आणि मग त्याला ते शिकवलं गेलं. विशेष असं वाटतंय की माणसाने शिकवलं तर कावळा बोलू शकतो, काका बाबा बोलू शकतो. त्याच्यामध्ये परिवर्तन आम्हाला पाहायला मिळतंय, बरं का. कमीत कमी आम्ही त्याचा तेवढा तरी गुण घेतला पाहिजे ना, एक नाही का. या ठिकाणी संत आम्हाला जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात माहितीये का? माणसाकडे एवढी पॉवर आहे, माणसाकडे एवढं सामर्थ्य आहे की माणूस अनेक प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतोय. माकडाचा खेळ बघितलाय आपण? माकडवाला माकडाकडून खेळ करून घेतो की नाही, आहे की नाही? बघून पाहतोय आपण, आहे की नाही. माकड जाऊ द्या, काही ठिकाणी तर आपल्याला साप पाहायला मिळतात. साप ते येतात ना, गारुडी साप घेऊन येतात, ते सापांकडून खेळ करून दाखवतात आपल्याला, आहे की नाही. साप खेळ करतात, शिकवतोय कोण? माणूस, आहे की नाही. त्याच्याही पलीकडे जाऊ द्या, सर्कशीमध्ये हिंस्र प्राणी, बरं का, हिंस्र प्राण्यांकडून मनुष्य खेळ करून घेतो. दुर्दैव एवढंच आहे की हिंस्र प्राण्यांकडून खेळ करून घेणाऱ्या माणसाला विषय वापरतात, विषय त्याच्याकडून खेळ करून घेतात, हे माणसाला कळत नाही. काही समजतंय का? कामाधीन आहे, क्रोधाधीन आहे, लोभाधीन आहे, मत्सराधीन आहे, मदाधीन आहे, अहंकाराधीन आहे, अभिमानाधीन आहे. अनेक विषय आहेत, अनेक वासना आहेत, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी नाद आहेत. हिंस्र प्राण्यांकडून खेळ करून घेणारा मनुष्य त्या माणसाकडून विषय खेळ करून घेतात, हे माणसाला कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? हे विषय जया ते नाकळती. नाकळती म्हणजे काय? ज्याच्या अधीन आहेत. आमच्याकडून त्यांनी खेळ करून घेता कामा नाही, आम्ही त्यांच्याकडून खेळ करून घेतला पाहिजे.
आणि ते जर आम्हाला करायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने आहेत ते. शब्दाचा जर विचार केला तर बघा, ती चपल असणारी हरिण सहज पकडली जात नाही माऊली. हरिण अशी आहे की सहज पकडली जात नाही, पण विशिष्ट प्रकारच्या बासरीचा आवाज काढला ना आणि तो आवाज त्याच्या कानापर्यंत गेला ना की ते हरिण जागेवरच थैथय थैथय नाचायला लागतंय. त्या आवाजामध्ये ते गुंतलं जातंय, रममाण होतंय. आणि अतिशय चपल असलेलं हरिण शब्दाला बोलाल्यामुळे ते काय होतंय, पकडलं जातंय. बरं का. माणूस सुद्धा शब्दाला बोलतो ना तो कधीतरी. नाही रे त्याच्या शब्दाला बोललो ना, फसलो ना मी, ठीक आहे. शब्दाला बोलतो मनुष्य. जरा काही एक वेगळ्या प्रकारचा शब्द त्याच्या कानावर आला ना की तो त्या ठिकाणी गुंतला जातोय. किती गुंततोय, सगळं विसरतोय तो, बाकीच्या गोष्टी सगळ्या. शब्द. महाभलाडे असलेला तो हत्ती सुद्धा किती ताकद असते त्याला, बरं का. सहज त्याला पकडला जात नाही, पण त्याला जर पकडायचं असेल ना तर पुट्ट्याची हत्तीन तयार करतात, एक मोठा खरडा करतात, त्याच्यावर पूर्ण पुट्टे पसरतात, त्या पुट्ट्याची हत्तीन त्या पुट्ट्याच्या खरड्यावर टाकलेल्या त्या पुट्ट्यांवर ठेवतात. ज्या वेळेला स्पर्श सुखाला तो असुसलेला असतो ना, त्यावेळेला त्या स्पर्श घेण्यासाठी हत्तीनीच्या जवळ जातो. त्याला माहिती नाहीये ती पुट्ट्याची हत्ती नाही, हुबेहूब बनवलेली असते, पण खरड्यात पडतो त्यावेळेला त्या हत्तीला पकडलं जातंय. माणूस सुद्धा काही वेळेला स्पर्श सुखाला भुललेला असतो किंवा भुलला जातोय, बरं का. असे अनेक विषय, शब्द, स्पर्श. रूपाला भुलते ते पतंग, आहे की नाही. संध्याकाळच्या वेळी, एकदा रात्रीच्या वेळी आम्ही बत्ती लावली ना लाईट गेल्यानंतर, की ते वेगळ्या प्रकारचं पाखरू आहे, ते पतंग म्हणतात त्याला. ते काय करते, त्या बत्तीच्या प्रकाशावर, त्या ज्योतीवर झेप घेत आहे, भासतय, चटके बसतात, शेवटी मरतय, सोडत नाही. आम्हाला अशी अवस्थाच माणसाची पाहायला मिळते या कलियुगामध्ये. एकदा काय मनुष्य रूपाला बोलला की सगळं विसरलं जातोय, तो सगळं विसरलं जातोय. कशाचंही स्मरण त्याला राहत नाही, कुठल्याही गोष्टीची आठवण त्याला राहत नाही. ते गळावर मासे पकडायला जातात बघा, गळाला काय लावतात बरं, ते कोबी फ्लावर नाही चालत ना तिथे, त्याला ते नाही का, त्यांचाच खाना लागतो तो. ते वाला गांडूळ असते ते, बरं का. आणि त्याला पूर्वाचं असते म्हणून तो अर्धा करतो, अख्खा नाही लावतो, बरोबर की नाही माऊली. अर्धा करतो तो, अर्धा वाला त्या गळाला लावल्यानंतर तो खाली पाण्यामध्ये सोडतो. त्याचं एक लक्ष त्या वरती असलेल्या कांड्यावर असते. तो अर्धा जो वाला आहे ना गळाला लटकलेला, त्या वाल्याला पाहून ज्या वेळेला एखादा मासा येतोय ना, त्यावेळेला तो मासा बोलतो, तो वाला बोलतोय त्या माशाला, मत आओ मेरे लिए मैं आधा हूं तेरे लिए, अगर तो आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. पण रसाला बोललेला तो मासा वाल्यासाठी येतोय आणि माशा वाल्याला भेटतोय, बरं का. फरक आहे. रसाला बोललेला तो मासा. माणसाचंही असंच आहे ना, नाही का. रशाला बोललेला, रसाला बोललेला, कुठे कुठे अडकतोय तो, कशा कशा पद्धतीने अडकतोय तो. भुंगा जो असतोय की नाही, तो एखाद्या कमलाच्या फुलामध्ये जर अडकला तर त्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेला आता पाकळ्या मिटणार आहेत. चांगल्या चांगल्या लाकडाला होल पाडणारा भुंगा एवढा रममाण होतोय ना तिथे, एवढा गुंतला जातोय ना, त्या पाकळ्यांना होल पाडू शकत नाही. विषय जयाते ना कळते, बरं का. म्हणून आम्हाला आमचं जीवन जर व्यवस्थित व्यतीत करायचंय, चांगल्या प्रकारे जर जगायचंय, वागायचंय, तर त्यासाठी आम्ही पहिला विचार केला पाहिजे आमचं कर्म, आमचे विचार, आमचे गुण, आम्ही कशा प्रकारे राहिलं पाहिजे, कशा प्रकारे जगलं पाहिजे, बरं का. कर्मापासूनच परमार्थाला सुरुवात होते, कर्मापासूनच भक्तीला सुरुवात होते, कर्मापासूनच अध्यात्माला सुरुवात होते. आम्ही जे काही या ठिकाणी भोगतोय, सुख किंवा दुःख, याला कारण काय आहे? कर्मच ना माऊली, कर्मच आहे. जे काही आम्हाला प्राप्त होतंय, त्रिविध ताप मांडलेले आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. 3 प्रकारचे ताप जे काही मांडलेले आहेत, सांगितलेले आहेत, माणसाला जे प्राप्त होतात, भोगावे लागतात, याला कारण कर्म आहेत.
आम्ही जगतोय, वागतोय, खातोय, पितोय, सगळं काही कार्य करतोय, याला कारण आमची कर्म आहेत. आणि म्हणून ती कर्म करताना आम्ही विचार करायचा आहे, आम्ही पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय. कर्माचे प्रकार अनेक आहेत. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. डोळ्यातून घडणारी कर्म वेगळी आहेत, कानातून घडणारी कर्म वेगळी आहेत, मुखातून घडणारी कर्म वेगळी आहेत, प्रत्येक इंद्रियातून घडणारी कर्म वेगळी आहेत. कर्म करून घेणारे अनेक आहेत ना. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का? बऱ्याच आहेत. कितीही जरी कर्म असली तरी कर्माचे प्रकार दोन पडतात, पुण्य किंवा पाप. आम्ही विचार केला पाहिजे, मी पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय. बरं का? साधं उदाहरण आहे बघा. सकाळी उठल्या उठल्या एखादा जर फेरफटका मारत असेल, असा काहींना चालायची सवय असते किंवा चालायला जावं लागतंय, काही दोन घास मिळावं म्हणून पळत असतात, तर काही खाल्लेलं चिरावं म्हणून पळत असतात. बरं का? असं तो सकाळी उठता उठता जर जाताना दिसला तिकडे कुठे खालच्या बाजूला, तर तिकडनं येणारा, मंदिरामध्ये जाणारा पटकन बोलतो, ये दादा मंदिरामध्ये. मी मंदिरात चाललोय. तेवढं तर हा काय म्हणतोय माहितीये का? नको बाबा, अजून आंघोळ नाही झाली माझी. म्हणजे त्याला माहिती आहे, मी आंघोळ केली नाही, शुचिर्भूत नाही, म्हणजे मी मंदिरात जाण्याच्या पात्रतेचा नाही. बरोबर आहे का? आंघोळ केल्याशिवाय मंदिरात जाऊ नये. हात धुतल्याशिवाय देवाच्या वस्तूला हात लावू नये. हात धुतल्याशिवाय देवाच्या वस्तूला हात लावू नये. हात धुतल्याशिवाय दिवा लावू नये, अगरबत्ती दाखवू नये, हार घालू नये. हात स्वच्छ पाहिजेत. देहाचं जसं आम्हाला माहिती आहे तसं मनाचं का बरं माहित नाहीये? तसं अंतःकरणाचं का बरं माहित नाहीये? आम्ही देहाने सुचिरभूत पाहिजे, तसं मनानेही सुचिरभूत पाहिजे, म्हणजे देव आमची पूजा स्वीकारेल. आम्ही जसं देहाने सुचिरभूत असतो ना, तसं आम्ही अंतःकरणानेही सुचिरभूत पाहिजे. तर दिवा लावल्याचा फायदा आहे, अगरबत्ती दाखवल्याचा फायदा आहे, देवाला नमस्कार केल्याचा फायदा आहे. आमच्या मनात जर घाण असेल, आमच्या मनात जर कपट असेल, आमच्या मनात जर नको ते विचार असतील, कचरा असेल, आमच्या मनात जर केर असेल, तर आम्ही आयुष्यभर जरी परमार्थ केला, आयुष्यभर जरी भक्ती केली, तरी काही मिळणार नाही. हा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हे विषय जया ते नाकळते तया सुख दुःख दोन्ही न पवती. सुख किंवा दुःख हे आमच्या कर्मावर अवलंबून आहे. सर्वप्रथम आम्ही कर्माचा विचार केला पाहिजे. आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं, याचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे. रावण आणि राम एकाच वेळेला कार्याला आले ना. दोघांची रास तर एकच होती असं म्हणतात. र ना, आपण त्याच्यावरच नावरास काढतो का नाही? नावावरूनच नावरास काढतो ना. आमचा विश्वास पण पक्का त्याच्यावर नाही. परवा टिटवाळा स्टेशनला होतो. एकाने 5 रुपयाचा पेपर घेतला विकत. बरं का? पेपर घेतला, त्याने काय 3-4 पानावर काय बघितलं काय माहिती, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट नाही, 30 सेकंद तेवढं बघितलं. तो पेपर तसा गुंडाळाने माझ्या हातात दिला. महाराज घ्या म्हणे, तुम्हाला प्रवासामध्ये वाचायला काम येईल. मी विचारलं त्याला, 5 रुपये खर्च करून तुम्ही पेपर घेतलेला आहे, मला तशी काही आवश्यकता नाही, माझ्याकडे वाचनासाठी भरपूर आहे म्हटलं बॅगमध्ये, मला आवश्यकता नाहीये. पण मला एवढंच सांगा की तुम्ही पेपर घेतल्यानंतर फक्त 30 सेकंद त्याच्यामध्ये काय बघितलं बरं? काय नाही म्हणे, मी पेपर तेवढ्यासाठीच बघतो, फक्त रास बघायचे ना, पेपर फेकून द्यायचं. आजच्या राशीमध्ये माझ्या काय आहे? बरं का? आम्ही कुठे गुंतलो हेच आम्हाला कळत नाही. आम्हाला बांधलेत, गुंतवलेत. बरं का? गुंतवलेत आम्हाला. मौली खरं आहे की खोटं आहे? राशीवर जर समजा आमच्या सगळं काय अवलंबून असेल काय, तर एकाच राशीचं असं पण कुठेतरी पाहायला मिळतंय की आज तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा योग आहे, तुमचं लग्न जमून येईल. 80 वर्षाच्या आजोबाची पण तीच रास आहे, आणि 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या मुलाची पण तीच रास आहे. बरं का? एकाच राशीची माणसं त्यावेळेला कृष्ण काय आणि कंस काय, कृष्ण काय आणि कंस काय, राम काय आणि रावण काय. बरं का? आज प्रभू रामचंद्रांचं आम्ही स्तवन करतोय, नामस्मरण करतोय, रावणाचं नाव पण काढत नाही. काढतो? भगवान श्रीकृष्णांचं स्तवन करतोय आम्ही, कंसाचं नाव पण काढत नाही.
त्याला कारण तुमची रास नाही, त्याला कारण तुमची कर्म. आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचा विचार जर आम्हाला करायचा असेल तर सर्वप्रथम आम्ही विचार केला पाहिजे प्रभू रामचंद्रांचा, एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. सुख किंवा दुःख कशावर अवलंबून आहे? आमच्या जगण्यावर, वागण्यावर, आमच्या कर्मावर अवलंबून आहे. आम्ही सुखी राहावं की दुःखी राहावं. पेरले ते उगवते याच्यावर विश्वास आहे ना आपला. पेरले ते उगवते. गोसाली लावली तर गोसालीच कुरायला जातो ना आम्ही. कारली कुरलं कसं जाऊन जमल? भेटणार पण नाही, गोसालीच भेटतील. कारली लावली असतील तर कारलीच भेटतील आम्हाला, वांगी लावली असतील तर वांगीच मिळेल आम्हाला. पेरावे तसे उगवते. बरं का, आम्ही जे पेरू ना, आम्ही जर पाप पेरलं तर आम्हाला ते दुःखच भोगावं लागणार आहे. पण आम्ही जर पुण्य केलं तर त्याचं सुख आम्हाला मिळणार नाही. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. भोगावंच लागतंय माणसाला. आता कर्म जर चांगल्या प्रकारचे, उत्तम प्रकारचे जर करायचे, कर्म कशा प्रकारे करायची, त्या विषयांचा वापर कशा प्रकारे करायचा, त्यांच्याकडून कशा प्रकारे कर्म करून घ्यायची, तर मग ते आम्हाला ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञान कुठून ज्ञान कुठून प्राप्त होतं? तर ऐकूनच प्राप्त होते. ज्ञान प्राप्त करून जर घ्यायचंय तर त्यासाठी मार्गदर्शन पाहिजे, ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. नवविधा भक्तीची पहिली पायरी जर कुठली असेल, पहिली भक्ती जर कुठली असेल तर श्रवण भक्ती आहे. बरं का, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्य आणि मग आत्मनिवेदन. मग पुढे मुक्ती चतुष्टय आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता नंतर आहे. आधी काय आहे? श्रवण. श्रवणापासून भक्तीला सुरुवात होते. आपल्याला एवढा विश्वास आहे का माणूस ऐकून बिघडतो? ऐकून बिघडतो याच्यावर विश्वास आहे का बरं आपला? तो बाप बोलतो ना, आमचं पोरगा तसं नव्हता हो, या पोरांच्या जायला लागला ना त्यांचा ऐकून बिघडला. तो ऐकतो ना आपण. कधीतरी घरामध्ये एखादी आई पण आपल्याला बोलताना पाहायला मिळते, काय माझा पोरगा तसा नव्हता ग, माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता. जिथून त्याचं लग्न झालं ना, काय ऐकून बिघडला माझा मुलगा. कोणाचं? ऐकून मनुष्य बिघडतो हे आम्हाला माहिती आहे की नाही? संत म्हणतात ऐकून मनुष्य जसा बिघडतोय की ना, तसा ऐकूनच मनुष्य घडतोय. फक्त ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. ऐकूनच मनुष्य घडतोय. ज्ञान प्राप्त कधी होईल त्याला? कसं जगावं, कसं वागावं, त्या कामाकडून कशा प्रकारे कर्म करून घ्यावीत, त्या क्रोधाकडून कशा प्रकारे कर्म करून घ्यावीत, या विषयांकडून कशा प्रकारे कर्म करून घ्यावीत, जेव्हा आम्ही ऐकू तेव्हा आम्हाला कळेल ना. श्रवण करू तर कळेल ना. श्रवण करताना सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? अहंकार आमचा धुळून पडला पाहिजे, अभिमान आमचा बाजूला ठेवला पाहिजे. अभिमान ऐकून देत नाही, अभिमान श्रवण करून देत नाही. मला येतंय, मला कळतंय, माझा अभ्यास, जे काय असेल ते. संत काय म्हणतात माहितीये का? जर श्रवण करायचं असेल ना तर नम्रतेने मला काही येत नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी बसा. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे. दुरी दिनासारखे मला पाहिजे, मला हवं आहे, मला ऐकायचं आहे, मला श्रवण करायचं आहे, मला सत्य शोधायचं आहे. आणि सत्य कळण्याकरता तर हे प्रवचन आहे, सत्य कळण्याकरता तर कीर्तन आहे, सत्य कळण्याकरता तर गाथा आहे, गीता आहे, भागवत आहे, सत्य कळण्याकरता संतांचं वाङ्मय आहे. पण ते जर आम्हाला आकलन करायचं असेल, ते जर आम्हाला घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? आमचा अहंकार गळून पडला पाहिजे, आमचा अभिमान आम्ही बाजूला ठेवला पाहिजे आणि नम्रतेने त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. नम्रतेने श्रवण केलं पाहिजे. ज्या वेळेला ती नम्रता आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या वेळेला कदाचित वक्त्यालाही जे भेटणार नाही ते समाधान श्रोत्याला मिळतंय. समजतंय का? वक्त्यालाही जे भेटणार नाही ना ते समाधान श्रोत्याला मिळतंय. कारण वक्त्याकडे कधीतरी अभिमान येतो ना, अहंकार येतो ना. फक्त ऐकताना आम्ही तो गळून पाडला पाहिजे, बाजूला ठेवला पाहिजे. अभिमान जर असेल, अहंकार जर असेल तर तो माणूस कोणाचंच ऐकत नाही. रावणाला स्वतःची पत्नी सांगत होती, मंडोदरी, बरं का, रावणाला सांगत होती ती, श्रीराम प्रभूंना शरण जा, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल. रावण बोलतो बायकांचा सगळाच ऐकायचा नसतंय, पण जे चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय. बरं का, तिचाही त्याग आहे आपल्यासाठी. तेवढा त्याग मनुष्य करू शकत नाही, पुरुष करू शकत नाही. पुरुषाचा त्याग काय आहे बरं?
पुरुषाचा त्याग काय? महिलेसाठी पुरुषाचा त्याग काय? पुरुषासाठी महिलेचा बराच त्याग आहे. आई वडील सोडले, तिने घरदार सोडलं, बरं का, आवडी निवडी सोडल्या, स्वतःचं नाव बाजूला ठेवलं आणि आपल्या नावाला जोडेल असं भाणसावरचं नाव ठेवलं. त्याग आहे ना. लग्न झाल्यापासून बिचारी हात जोडून सांगते, तुमच्या पाया पडते तेवढी दारू सोडा. तेवढी जर आपल्याला सुटत नसेल तर आपण बाईसाठी काय त्याग करतो सांगा. लग्न झाल्यापासून ती पाया जेव्हा जेव्हा पडते तेव्हा तेव्हा बोलते, तेवढं फक्त व्यसन सोडा तुम्ही, तेवढा नाद तुम्हाला तेवढा फक्त सोडा. आपलं जीवन सुंदर होईल, आपलं आयुष्य सुंदर होईल, आपले मुलं बाळ सुंदर होतील, चांगल्या प्रकारे जगतील, वागतील, घडतील. पुरुषाचा काय त्याग आहे बाईसाठी. आणि म्हणून प्रत्येक महिलेला संसाराचं हित असतंय. कुठल्याच बाईला असं वाटत नाही की माझा संसार उद्ध्वस्त व्हावा, म्हणून कुठल्याच महिलेला वाटत नाही. म्हणून ती महिला विनंती करते, काय? मंडोदरी सोडावो, तो नाद सोडून द्या, शरण जा श्रीराम प्रभूंना. काय होईल? तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल. ऐका, भावाने समजावण्याचा प्रयत्न केला, त्या भावाला हाकलून दिलं. मुलाने समजवण्याचा प्रयत्न केला, मुलाला भर सभेमध्ये ठार केलं त्या रावणाने. एका मुलाला मारलंय त्याने, बरं का. आणि म्हणून अभिमान जर असेल ना, अहंकार जर असेल ना, तर तो माणूस कोणाचंच ऐकायला मागत नाही. शेवटी काय होतंय माहितीये का? बर्बाद होतो. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, बर्बाद होतो तो मनुष्य. माणसाला उद्ध्वस्त करण्याचं कारण हेच आहे. एकदा अहंकार आला की सगळी पिलावळ मागेच येते सगळी, ऐके नाही, ऐकायला मागत नाही म्हटल्यानंतर मग हे विषय जया ते ना कळते, त्यांची ओळख नाही, कशा पद्धतीने वागावं जगावं हे कळत नाही, कशा प्रकारे राहावं जगावं काही कळत नाही त्याला. ते जर आमच्या अधीन असतील ना, आम्ही सांगू त्याप्रमाणे जर कार्य करत असतील ना, तर निश्चित त्याचं आयुष्य सुंदर होईल, त्याचं जगणं सुंदर होईल. सुख दुःख दोन्ही न पवते. सुखातही तीच स्थिती असेल आणि दुःखातही तीच स्थिती असेल, त्याची स्थिती बदलणार नाही. अर्थात आपल्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. सुखातही तीच स्थिती असेल आणि दुःखातही तीच स्थिती असेल. आणि सुखात दुःखात दोन्हीकडे एकच स्थिती ज्याची असते ना, तया गर्भवासू सुसंगती नाही तया, त्याला पुन्हा जन्माला यानं लागत नाही. मुक्त झालेला असतो, मोकळा झालेला असतो त्या ठिकाणी तो. आणि हा 8 तास आपला कशासाठी चालू आहे? जो आम्ही परमार्थ करतोय, भक्ती करतोय, ते देवाचं नामचिंतन करतोय, ज्या ज्या काही क्रिया करतोय, ह्या कशासाठी चालू आहेत आमच्या? शेवटचा दिवस गोड व्हावा. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाहीये, पण मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल तर त्यासाठी आमचं आयुष्य सुंदर राहिलं पाहिजे. आम्ही आयुष्यामध्ये काय करावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. जन्म झालेला आहे ना, मृत्यू ठरलेला आहे, कोणीच चुकवू शकत नाही. मृत्यू कोण चुकवणार? राजा असता मृत्यूला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. किती जरी आम्ही काही जरी सांगितलं, बाकी सगळ्या ठिकाणी पर्याय आहे. आता जर मला काही अडी अडचण आली असती तर दुसरं महाराज बसले असते, अजून कोणी असतं, पर्याय आहे, बरं का. मला घरून इथपर्यंत यायचं होतं, माझ्या गाडीला जर काही झालं असतं तर जनार्दन भाऊ आहेत तिथे, आपले बापूराव आहेत, अजून आमची बरीच मंडळी होती, त्यांच्या गाडीवर मिळालो असतो. पर्याय आहे काय? मृत्यूला पर्याय नाही आहे. आणि पर्याय नाही म्हणून आमच्या आधी महादेव तिथे जाऊन बसलेत. मृत्यूला पर्याय नाही ना म्हणून महादेव कुठे जाऊन बसलेत? स्मशानात जाऊन बसलेत. पर्याय नाही म्हणून. तुम्ही तरी नेणारच आहेत ना, त्याच्या आधी मी जाऊन बसतो. बोध आम्ही घेतला पाहिजे, आत्मबोध घेतला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. मृत्यूला पर्याय नाही आहे. जाणं तर 100% सत्य आहे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे प्रत्येकाला. हे जग सोडावंच लागणार आहे. देह जाईल जाईल याशी काळ बा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? जावंच लागणार आहे. मग मृत्यूची आठवण ठेवायची, अर्थात मृत्यूचं स्मरण ठेवायचं आहे, भीती नाही ठेवायची, बरं का. भीती कोणाला वाटते? परत विषय कर्मावरच आला. भीती कोणाला वाटते?
ज्याचा मीटर आहे त्याला गावात वायरमॅन काय आणि अजून कोण काय लाईनमॅन काय कोणी आलं तर काही फरक पडत नाही, कारण आहे काय त्याचा मीटर आहे. ज्याची लाईन चोरीची आहे ना, आकड्याची आहे ना, त्याला गावात पाहुणं जरी आलं ना, पाटील गावात पाहुणं जरी आलं तरी वायरमॅन दिसतात त्याला. त्याला काय वाटतंय माहितीये, वायर म्हणलं की काय, जोपर्यंत ते पाहुणे कुठे जात नाही, कोणाकडे जाऊन बसत नाही, तोपर्यंत तो अगदी, कारण आकडा आहे ना त्याचा. ज्याने तिकीट काढलंय ना तो बरोबर ट्रेन मध्ये चढतो, चढल्याबरोबर पहिले जागा बघतो, शीट बघतो, जागा मोकळी असेल बिनधास्त बसून घेतो, नुसता बसून घेत नाही, वेळ असेल तर झोपून पण घेतोय, डोळे मिटतोय त्या ठिकाणी, का तिकीट आहे. पण ज्याच्याकडे तिकीट नाहीये, जो विदाऊट आहे ना, त्याला चढणारा प्रत्येक टिशी दिसतो. जरा काही शर्टिंग बिर्टिंग केलं असं कोणी असलं की त्याचं लगेच नजर जाते, अरे बापरे टिशी आहे की काय. तो माणूस जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत याची धगधग धगधग छाती करत असते, थरथर थरथर अंग थरथरत असते त्याचं अंग. टिशी आहे की काय आहे. मृत्यूची भीती कोणाला वाटते माहितीये का, ज्याची तयारी नाही त्याला. परीक्षेला कोण घाबरतोय, ज्याने वर्षभर नुसत्या उन्हाडक्या केल्यात ना तो परीक्षेला घाबरतोय. ज्याने वर्षभर अभ्यास केलाय तो परीक्षेची वाट पाहत असतो. काही समजतंय का. ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना तो परीक्षेची वाट पाहत असतोय. ज्याने नुसत्या उन्हाडक्या केल्यात ना त्याला तो दिवस उजाडला तरी धडधड धडधड होते, टेन्शन मध्ये असतो, तो चिंताग्रस्त असतो. आम्ही या ठिकाणी कशासाठी आलेलो आहेत, काय करायचंय. आलासी कोठून जाशी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझ्या अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. बरं का, सावध झालो पाहिजे ना. नंतर नाही, सैन्य असतानाच राज्य करायचंय आम्हाला. काय संपल्यानंतर कोणी बोलेल आता नका, चला जाऊ दे, आता सगळं हे आपण गुंडाळून ठेवू, सगळं पोरं करतील, नातवंड झाली आता, सगळं काही करतील त्यांचे ते, आम्ही चाललो आता मंदिरामध्ये. पण तेव्हा राम बोलता येत नाही, बोबडी वळली जाते, लांब बोलायला जाते. मग ते पण बोलताय, ठीक आहे लांब तर लांबच, आता काय करतोय मग. काय समजतंय. आम्हाला ज्या वेळेला सगळं काही व्यवस्थित आहे, आर्थिक कायिक वाचिक मानसिक चारही प्रकारची शिल्लक आहे, व्यवस्थित बसू शकतो, व्यवस्थित सगळं काही कार्य करू शकतो, त्याच वेळेला आम्ही काय करायचं आहे, हे कार्य करायचं आहे. त्याच वेळेला आमच्याकडून ही कर्म घडली पाहिजे, त्याच वेळेला आम्हाला ती जाणीव झाली पाहिजे. ही कर्म जी आहेत ना ती इंद्रियांच्या अधीन आहेत आणि इंद्रिय मनाच्या अधीन आहेत. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन इंद्रियांचा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती. आमचं मन कुठे गुंतलंय बघा, आमच्या मनाला काय आवडतंय बघा. काय आवडतंय बरं मनाला आपल्या. मनोरंजन असेल ना ते सगळ्यात जास्त आवडतंय. झोपण्याच्या वेळी पण मनुष्य रील्स पाहता पाहता 2 तास कसे जातात पत्ता लागत नाही. 2 तास झोपण्याच्या वेळी सुद्धा माणसाला कसली आवड असते बघा. काय आवडतंय माणसाला. एखाद्या वेळी जर रिमोट हातात आला तर 3-3, 4-4 सिरियल बसल्या जागेवर महिला पाहतात. पुरुष सुद्धा एक पिक्चर, चित्रपट पूर्ण 2-2.5 तासाचा बसल्या जागेवर पाहतात. जरा सुद्धा त्याला काही वाटत नाही, आळस येत नाही, कंटाळा येत नाही. मनाला आवड कसली आहे आमच्या. मनाला काय आवडतंय आमच्या. ऐकताय ना. जी माया आहे ना, अज्ञान आहे ना, भ्रम आहे ना, ते मनाला आवडतंय. ते भ्रमाची पोडलं बाजूला करायची आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज, तुकोबा काय म्हणतायत. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. जो डोळ्यामध्ये धूर आहे ना भ्रमाचा, तो काढायचा आहे आम्हाला. डोळ्यामध्ये जो अज्ञानाचा धूर आहे तो काढायचा आहे आम्हाला. अंधश्रद्धेचा जो धूर आहे ना तो काढायचा आहे आम्हाला. घर माझं, मुलं माझी, बाई माझी, संसार माझा, शेतीवाडी माझी, माझं आणि भ्रांतीचं ओझ. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. माझं आणि भ्रांतीचं ओझ ना. एक अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर हे कुठपर्यंत माझं आहे, कुठपर्यंत माझं आहे.
हे कुठपर्यंत मला साथ देणार आहे? कधीतरी एक अंतःकरणपूर्वक जर आपण विचार केला, निवांत बसा, एकांतात बसा. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. फरक कधी पडेल? देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. म्हणून मदालसा माता त्या पालण्यात असलेल्या मुलाला सांगतायत, उपदेश करतायत, हा देह नासिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकिले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. कधी? जोपर्यंत आमच्या घरामध्ये सुख ओसंडून वाहतय ना, तोपर्यंत आम्हाला देवाची आठवण येत नाही. पण एकदा काही खटके उडाले ना, की माणूस लगेच माणूस बोलतो, चाललो, मला असं वाटतंय ना, नको हा संसार, नको ही मुलं बालं, नको हे घरदार, असं वाटतंय जावं आणि कुठेतरी मोठावं बसावं. कधी? एक साधू ज्या वेळेला एका राजाच्या राजवाड्यामध्ये गेला, भरतरी राजा, बरं का, तो राजा म्हटल्यानंतर धर्म आचरणामध्ये राहणारा, नीतीने जगणारा, नीतीने वागणारा, अधिक करून प्रजेचा विचार करणारा, सुखी प्रजा त्याच्या राज्यातली, देवासारखा तो राजा, देवासारखी कर्म त्याची, देवासारखं कार्य, आणि त्या प्रजेसाठी देवच. समजतंय ना? त्या प्रजेसाठी देव. आणि ते साधू पुरुष ज्या वेळेला त्या ठिकाणी गेले, त्यावेळेला त्यांनी बघितलं, प्रजा एवढी सुखी आहे, प्रजा एवढी आनंदी आहे, देवाप्रमाणे राजाचं स्तवन करतायत ती प्रजा. आणि म्हणून मग त्या राजाला भेटल्यानंतर त्या साधूने काय केलं माहितीये का? आपल्या झोळीतलं एक फळ काढलं, ते राजाला दिलं आणि राजाला सांगितलं, राजासाहेब, हे फळ तुम्ही खा. तुमची गरज आहे, या प्रजेला गरज आहे, आणि तुमच्यासारखा राजा हवा आहे, नीतीने जगणारा, धर्म आचरण करणारा, नीती मूल्यांची जोपासना करणारा राजा, अधिक करून प्रजेचा विचार करणारा राजा. हे फळ जर तुम्ही खाल्लत ना, तर जसे आता तरुण आहात ना, तसे शेवटपर्यंत तरुण दिसाल, तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल, प्रफुल्लित राहाल, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. आता जसे सुंदर दिसताना, तसे शेवटपर्यंत सुंदर दिसाल. राजाने फळ हातामध्ये घेतलं, महाराज निघून गेले. पण त्या फळाकडे पाहता पाहता राजा विचार करतोय, ह्या फळाची खरी गरज आहे माझ्या राणीला. शेवटपर्यंत माझी सेवा घडावी मला असं वाटत असेल, माझ्या राणीने शेवटपर्यंत माझी सेवा करावी असं जर मला वाटत असेल, आणि माझी राणी आता जशी सुंदर दिसते तशी शेवटपर्यंत सुंदर दिसावी असं जर मला वाटतंय, तर मी हे फल खाण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ह्या फलाची गरज माझ्या राणीला आहे. म्हणून काय केलं, त्या भरतरी राजाने ते फल त्याच्या राणीला दिलं. पण राणीचं प्रेम होतं प्रधानावर, म्हणून राणीने विचार केला की राजाने ज्या पद्धतीने सांगितलं, तरुण राहशील, सुंदर दिसशील, उदंड आयुष्य लाभेल तुला, मग तेव्हा तिने विचार केला की या फळाची खरी गरज कोणाला आहे? प्रधानाला आहे. ते फल प्रधानाच्या हातात गेलं. पण प्रधानाचं प्रेम एका वेशेवर होतं. ऐका, क्रिया पुढे पुढे, वेळ कमी आहे आपल्याला. ते फळ गेलं वेशेकडं. पण ज्या वेळेला प्रधानाने, जसं साधूने त्या राजाला सांगितलेलं, तसं प्रधानाने ज्या वेळेला त्या वेश्येला सांगितलं, त्यावेळेला त्या वेश्येने विचार केला, मी या घाणीमध्ये पडले, देवाकडे मृत्यू मागते, कधी जाणं होईल माझं सांगू शकत नाही. उलट अर्थी मला अतिशय कमी वेळ असेल तर चांगलं आहे, अतिशय कमी आयुष्य असेल तर चांगलं आहे. या कर्माची घाण मला करावी लागते. या ठिकाणी नको त्या पद्धतीने जगावं लागतंय, वागावं लागतंय. माझ्या उदरनिर्वाहासाठी मी हा मार्ग स्वीकारलेला आहे. आता मला नकोसं वाटतंय, कंटाळा आला या जीवनाचा, मी काय करणार आहे फळ खाऊन. मग त्यावेळेला ती वेश्या म्हणते, खऱ्या अर्थानं या फळाची गरज माझ्या राजाला आहे. राजाच्या हातात ज्या वेळेला फळ त्या वेश्येने दिला ना, त्यावेळेला त्या फळाकडे फक्त राजा पाहत राहिला आणि विचार करायला लागला, जे माझ्या मुखातून शब्द आले होते तेच शब्द या वेश्येच्या मुखातून मी ऐकतोय, तेच फळ माझ्या हातात आलेलं आहे.
हे फळ इथपर्यंत पोहोचलं कसं, गेलं कसं, तपास काढल्यानंतर ऐका, त्याच दिवशी भरतरी राजाने आपल्या लहान भावाला विक्रमादित्याला त्या ठिकाणी राजगादीवर बसवलं आणि स्वतः मात्र देवाच्या कार्यासाठी, धर्माच्या कार्यासाठी निघून गेला. ऐका, प्रत्येकाचं प्रेम जे आहे ना, प्रत्येकाचा जीव जो आहे ना, जोपर्यंत एकमेकाच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंत आमचं प्रेम ओसंडून वाहत असतंय. आमच्या मनासारखं जोपर्यंत होतंय तोपर्यंत प्रेम ओसंडून वाहत असतंय. एकदा मनाविरुद्ध झालं ना की मग काय काय ऐकायला मिळतंय आम्हाला. किती प्रेम असतंय आमचं, किती जीव असतो आमचा. आम्हाला वाटतंय की मी एकदा कामावरून आलो, एवढं मुलांना माहिती झालं ना की माझी मुलं मला अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात. पण जोपर्यंत आमच्या हातात पिशवी आहे तोपर्यंत, ज्या दिवशी पिशवी बंद होईल ना त्या दिवशी बाप आलाय की नाही आला हे मुलांना माहिती नसेल. प्रेम आपल्यावर नाही, हातातल्या खाऊच्या पिशवीवर आहे. आम्ही आमच्या मुलांचं संगोपन केलं पाहिजे ना. ज्या बाईने सर्वस्वाचा त्याग करून आमच्या आधारावर आमच्या घरामध्ये आलेला आहे, तिला आधार दिला पाहिजे, तिला जीव लावला पाहिजे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. ज्या आई वडिलांनी आम्हाला या जगामध्ये आणलेलं आहे, अनेक हाल अपेष्ट सहन केला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं, घडवलं, मोठं केलं, त्या आई वडिलांची सेवा आम्ही केलीच पाहिजे. ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलोय त्या समाजाचं समाजकार्य आमच्याकडून घडलंच पाहिजे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा आमच्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कर्म केलीच पाहिजेत. पण हे सगळी कर्म करताना आम्ही तिथे लिप्त राहता कामा नाही. ज्या वेळेला वेळ येईल ना त्यावेळेला सोडता आलं पाहिजे, त्यावेळेला अलिप्त राहता आलं पाहिजे, अलिप्त राहता आलं पाहिजे. अर्धा ग्लास पाण्याचा भरलेला असेल, त्याच्यामध्ये जर 4 चमचे जर आपण ऑइल टाकलं, गोडे तेल जर टाकलं, किती वेळ मिक्स केला तर ते मिक्स होईल? किती वेळ मिक्स केल्यानंतर मिक्स होईल? तसं माणसाने संसारामध्ये असावं. कार्य करताना करावं, कार्य करत असताना जे वाट्याला येईल ते कार्य करावं. आपला धर्मच काय माहितीये का? तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत त्या ठिकाणी तुमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. बरं का, याला धर्म म्हणतात. सुनेने सासूची सेवा केलीच पाहिजे, पण सासूनेही सून नसून माझी मुलगी म्हणून त्या ठिकाणी तिला सांभाळलं पाहिजे, तिथे बघितलं पाहिजे. आम्हाला आमचा धर्म ज्या वेळेला कळेल ना, आम्हाला कळेल ना आम्ही कसं जगावं, वागावं, त्यावेळेला निश्चित घराघरातले वाद मिटले जातील, घराघरातली भांडणं मिटली जातील, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबांनी काय कार्य केलं? समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य केलं, समाज घडवण्याचं कार्य केलं, समाजाला मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं. माऊली ज्ञानोबांनी काय कार्य केलं? माऊलींनी काय कार्य केलं? शांतीब्रह्म नाथ महाराजांनी काय कार्य केलं? संत शिरोमणी नामदेव महाराजांनी काय कार्य केलं? जनाबाई असेल, कांडोपात्र असेल, मुक्ताबाई, बहिणाबाई काय कार्य केलं त्यांनी? एवढीशी 9 वर्षाची मुक्ताई त्रिदेव जननी म्हणतात तिला, त्रिदेव जननी. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना 9 वर्षाची मुक्ताई उपदेश करते. उलट सुलट माघारा गडिया फिरगोते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहणारांच उलथून पाडिते. ज्ञानदेवांना उपदेश करते मुक्ताई. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नामदेवांना उपदेश करते मुक्ताई. जयास अखंड पांडुरंगाचा संग, ता अहंकार गेला नाही. त्रिदेव जननी. आम्ही त्याच महाराष्ट्रात कार्य करतोय ना, आम्ही त्याच हिंदुस्थानात कार्य करतोय ना. कधीतरी आमच्या श्रुती काय म्हणतात, कधीतरी आमचं शास्त्र काय म्हणतंय याचा विचार करून आम्ही पाऊल टाकायला पाहिजे, आम्ही चालायला पाहिजे. देह कुठलाच वाईट नाहीये. कोण माणूस वाईट आहे? माणूस वाईट आहे? प्रत्येकाला जन्माला घालताना भगवंताने चांगल्या प्रकारे जन्माला घातलंय की नाही माऊली? म्हणून तर लहान असताना ते बाळ एकदा ते बघा असं खेळतंय ना ज्या वेळेला, तेव्हा ती शेजारची काकू येते आणि काय बोलते माहितीये का? काकू तुमचं काम तुम्ही आवरा, 2-3 तास याला मी घेऊन जाते, खेळवते मस्त, मला वेळ आहे. त्या मुलाला नेते, ती मस्त खेळवते, 2-3 तास तिकडे मस्त की खेळवते, आहे की नाही? आणि मग परत आणून देते, घ्या तुमचं बाळ. बरं का?
आवड असते त्या बाईला त्या मुलांची, म्हणून त्या मुलाला घेऊन जाते, बिचारी खेळवते मस्त 2-3 तास. आवडतंय तिला ते बाळ. 15 वर्षानंतर तीच काकी येते, अख्ख्या आळीत जर डांबरट पोर असेल ना, मुलगा तोच आहे. डांबरट का झाला बरं? जन्माला घालताना भगवंताने